Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management Students. फोर्थ चॅप्टर आपण बिझनेस सर्व्हिस हा सुरू केला होता. त्यामधील सेकंड सर्व्हिस इन्शुरन्स विमा. इन्शुरन्स विमा आपण सुरू केला होता. त्याची मिनिंग पाहिली. त्यानंतर त्याचे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. त्यानंतर पुढचा इन्शुरन्स संदर्भातील नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ इन्शुरन्स. विम्याचे प्रकार, टाईप्स. त्यामधील फर्स्ट टाईप्स आहे लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा ज्याला म्हणण्यात येतं. लाईफ इन्शुरन्स वैयक्तिक पर्सनल लाईफचं, जीवनाचा आपल्या त्याचा इन्शुरन्स, ज्याला लाईफ इन्शुरन्स असं म्हणण्यात येतं. आपल्याला पाहतो आपण अटाईज, LIC, लाईफ LIC इन्शुरन्स आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाला LIC आपण पाहतो. लाईफचं इन्शुरन्स करणारी सगळ्यात मोठी भारतातील कंपनी आहे, कॉर्पोरेशन आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. या लाईफचं जीवन विमा संदर्भातील काम करणे, या लाईफ इन्शुरन्स हा पहिला टाईप आहे इन्शुरन्स संदर्भातील. जीवन विमा या संदर्भातील मिनिंग पाहूयात. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन इन्शुअर्ड अँड इन्शुअर्ड whereby the insurer agree to compensate the insured a certain sum of the expiry of a certain period or on a death, whichever is earlier for consideration. जीवन विमा हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे, करार. परंतु कोणामधील? विमा हमीदार आणि विमाधारक यांच्यामधील कॉन्ट्रॅक्ट आहे. जेथे विमा हमीदार म्हणजे कंपनी, जी इन्शुरन्स कंपनी आहे, हा इन्शुरन्स काढणाऱ्या म्हणजेच विमाधारकास विशिष्ट कालावधी टेंट्युअर संपल्यानंतर किंवा त्याच्या डेथ, मृत्यू यापूर्वी, या दोघांतील विचेवर इज अर्लियर फॉर कन्सिडरेशन, मृत्यूतर किंवा त्याचा टेंट्युअर तर कालावधी, एक्सपायरी त्या पॉलिसीची, हे सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे जो इन्शुरर आणि इन्शुअर, जो विमा कंपनी आणि विमा घेणारा जो इन्शुरन्स विमाधारक आहे यांच्यामध्ये करार होतो. आणि जेथे इन्शुरन्स कंपनी म्हणजे इन्शुअर्ड हा इन्शुअरर विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा त्याची डेथ यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने जो प्रीमियम भरलेला आहे, प्रीमियम भरलेल्यानुसार बांधील असतो. त्यानंतर या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे काही टाईप्स आहेत. जीवन विम्याचे सुद्धा परत प्रकार आहेत. एकूण त्या ठिकाणी 8 टाईप्स आहेत लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे. 8. फर्स्ट आहे होल लाईफ इन्शुरन्स, संपूर्ण जीवन विमा. सेकंड आहे एन्डॉयनमेंट इन्शुरन्स पॉलिसी. एन्डॉयनमेंट म्हणजे बक्षीस स्वरूपात त्याला देण्यात येणारी इन्शुरन्स पॉलिसी. थर्ड आहे टर्म इन्शुरन्स, मुदत विमा. फोर्थ आहे ॲन्युटी पॉलिसी म्हणजेच वार्षिक विमा. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे मनी बॅक पॉलिसी, पैसे परतफेड विमा. 6 नंबर आहे चाइल्ड इन्शुरन्स, लहान मुलांचा, बालकांचा विमा. 7 नंबर आहे रिटायरमेंट प्लॅन, सेवानिवृत्ती विमा योजना. आणि 8 नंबर आहे ULIP, युलिप पॉलिसी, युलिप विमा योजना.
अशा लाईफ इन्शुरन्स संदर्भातील 8 टाईप्स आहेत लाईफ इन्शुरन्सचे. जीवन विमाचे 8 प्रकार आहेत. यामधील आता फर्स्ट नंबरचा आहे होल लाईफ पॉलिसी. होल लाईफ संपूर्ण जीवन विमा. संपूर्ण जीवन जोपर्यंत माणूस जगेल, पर्सन जगेल तोपर्यंत त्याचा इन्शुरन्स कवर होतो. अंडर धिस पॉलिसी होल लाईफ ऑफ पर्सन इज इन्शुअर्ड. या पॉलिसी अंतर्गत विमाधारकाचेच म्हणजे इन्शुअर्डचे संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. द इन्शुअर्ड कॅनॉट रिसीव मनी फ्रॉम इन्शुरन्स कंपनी टिल ही इज अलाइव्ह. विमाधारक म्हणजेच जो कोणताही इन्शुअर्ड आहे, इन्शुअर्ड व्यक्ती, विमाधारक जिवंत असेपर्यंत संस्थेकडून पैसे भरपाई मिळत नाही. द रेट ऑफ प्रीमियम इज नॉर्मली रो. जो कोणताही त्याला पैसे भरावे लागतील तरच इन्शुरन्स मिळेल ना, अदरवाईज कसं मिळेल? त्याचा हप्ता भरावा लागेल, ज्यालाच प्रीमियम असं म्हणण्यात येतं इन्शुरन्समध्ये. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये द रेट ऑफ प्रीमियम इज नॉर्मली लो. या इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठीचा जो रेट आहे सामान्यतः कमी असतो. धिस मनी बिकम्स पेबल ऑन द डेथ ऑफ इन्शुअर्ड पर्सन टू द नॉमिनी ऑर लीगल हायर ऑफ द डिसीज्ड पॉलिसी होल्डर. जो इन्शुरर आहे म्हणजे विमा इन्शुरन्स ज्यांनी घेतलेला आहे त्या पर्सनच्या मृत्यूनंतर त्यांनी सांगितलेल्या नॉमिनीला म्हणजे वारसास किंवा कायदेशीर वारसाधारकास पैसे दिले जातात या होल लाईफ पॉलिसीच्या इन्शुरन्समध्ये. त्यानंतरची सेकंड नंबरची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे एन्डॉयमेंट इन्शुरन्स पॉलिसी. एन्डॉयमेंट विमा. यामध्ये इन्शुरन्स इज टेकन फॉर स्पेसिफिक पिरियड अंडर धिस पॉलिसी. या इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत विमा म्हणजेच इन्शुरन्स हा विशिष्ट एक स्पेसिफिक पिरियडसाठी विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. सम ॲश्युअर्ड अलॉंग विथ बोनस is given the death of insured to depends or on expiry of the specific period to the insured. विमाधारकाला किंवा त्याच्या वारसाला विम्याची रक्कम बोनससह त्याच्या डेथनंतर किंवा एक विशिष्ट टर्म आहे त्या टर्मनंतरच डिक्लेअर्ड पॉलिसी होल्डर लीगल हायर. त्यानंतर त्या काळ कधी मिळते त्याची एक्सपायरी डिपेंड्स ऑन द एक्सपायरी द स्पेसिफिक पिरियड टू द इन्शुअर्ड. त्याच्या मृत्यूपश्चात किंवा डेथनंतर किंवा एका विशिष्ट टर्म मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते. एन्डॉयमेंट इन्शुरन्स ही एका विशिष्ट कालावधीसाठी स्पेसिफिक पिरियडसाठीच घेण्यात येते इन्शुरन्स. त्यानंतर थर्ड नंबर आहे टर्म इन्शुरन्स पॉलिसी. मुदत विमा ज्याला म्हणण्यात येतं. टर्म इन्शुरन्स पॉलिसी इज टेकन फॉर अ स्पेसिफिक पिरियड. टर्म इन्शुरन्स हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. टर्म इन्शुरन्स पॉलिसी हॅज लोएस्ट प्रीमियम अलॉंग ऑल इन्शुरन्स पॉलिसीज. सर्व विम्यामध्ये मुदतीच्या म्हणजे टर्म विम्यासाठी सर्वात कमी हॅज लोएस्ट प्रीमियम सर्वात कमी विमा हप्ता असतो. प्रीमियम इज फिक्स्ड
and does not change during the term of the policy. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी जो बदलत नाही, डज नॉट चेंज, बदलला जात नाही. इन केस ऑफ अल्टिमेटली डेथ, the dependents will receive the benefits amount specified in the term life insurance agreement. अकाली डेथ झाल्यास विम्याच्या लाभार्थींना म्हणजे जे नॉमिनीज नाही, विमा कराराच्या अटीप्रमाणे नमूद केलेली रक्कम हा त्यांना इन्शुरन्स ॲग्रीमेंटप्रमाणे त्यांना अटीप्रमाणे नमूद केलेली रक्कम त्यांना देण्यात येते. त्यानंतरचा पुढचा 4th नंबर आहे ॲन्युनिटी पॉलिसी, वार्षिक विमा. ॲन्युटी ज्या पद्धतीने ॲन्युअल असतं त्याचप्रमाणे ॲन्युटी पॉलिसी, वार्षिक विमा, वर्षभरासाठीच घेतलेला विमा, एकदाच म्हणजेच त्या निश्चित वर्षासाठी एका फिक्स्ड ॲन्युटीसाठी, ॲन्युअल इयरसाठी एका. द इन्शुअर्ड हॅज टू पे द प्रीमियम इन लंपसम ऑर इन्स्टॉलमेंट ओव्हर अ सर्टेन पिरियड ऑफ टाईम. या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, ॲन्युटी पॉलिसीमध्ये जो कोणताही विमा घेणारा व्यक्ती इन्शुरर आहे, म्हणजेच विमाधारकास ठराविक एक सर्टेन पिरियडसाठी, ठराविक कालावधी दरम्यान एक रकमी अथवा हप्त्यामध्ये विमाचा हप्ता भरावा लागतो. द इन्शुअर्ड विल रिसीव बॅक अ स्पेसिफिक सम पिरियडिकली फ्रॉम specified death onward, either for life or for a fixed number of years. It is like a pension payment scheme. विमाधारकास एक स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम तारखेनंतर संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. जसे की पेन्शन प्रमाण योजनेप्रमाणे पेन्शन जशी मिळते त्या पद्धतीनं याला इन्शुरन्स झाल्यानंतर स्पेसिफिक टाईम पिरियडनंतर त्याला ती इन्शुरन्सचा मोबदला लाईक पेन्शनप्रमाणे त्याला पेमेंट भेटण्यात येते. त्यानंतरचा पुढचा आहे 5th नंबरचा मनी बॅक पॉलिसी. मनी बॅक पॉलिसी, पैसे परतफेड विमा, मनी बॅक. मनी बॅक पॉलिसी प्रोवाइड्स अ रेग्युलर पर्सेंटेज ऑफ द सम ॲश्युअर्ड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द पॉलिसी and also guarantees the benefit of a full sum assured in the event of the death of the insured to the dependents of the issued. Generally, money back policy is available for 4 terms: 12 years, 15 years, 20 years, 25 years, etc. मनी बॅक पैसे परतफेड इन्शुरन्स पॉलिसी. या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये विम्याच्या कालावधीच्या टेन्ट्युअरच्या एकूण विम्याच्या रकमेच्या एकूण इन्शुरन्स अमाऊंटच्या निश्चित पर्सेंटेजनुसार इन्शुरन्सधारकाला, विमाधारकाला ती टक्केवारी मिळते. तसेच इन्शुरन्सचा जो टेन्ट्युअर आहे त्या काळात जर इन्शुरन्स घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील जो कोणताही नॉमिनी आहे त्याला पूर्ण रकमेची हमी देखील देते. सामान्यतः या मनी बॅक पॉलिसीमध्ये 4 प्रकारामध्ये उपलब्ध असते. जसे की
12 इयर्स, 15 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष इत्यादी प्रकाराच्या या पॉलिसीज असतात. म्हणजे इन्शुरन्स घेणारा व्यक्ती हा 12 वर्षाच्या मुदतीचा इन्शुरन्स घेऊ शकतो किंवा 15चा किंवा 20चा किंवा 25 वर्षाचा इन्शुरन्स घेऊ शकतो. त्यामध्ये त्याला टप्प्याटप्प्याने त्याची रक्कम ही वापस देण्यात येते. मनी बॅक, पैसे परतफेड करण्यात येतात. आणि या कालावधीमध्ये जर त्याचा डेथ झाला तरीसुद्धा त्याच्या नॉमिनीला त्याने जेवढ्याचा इन्शुरन्स घेतला आहे तेवढ्याचाच इन्शुरन्स त्याला देण्यात येतो त्या नॉमिनीला. परंतु त्याने जी कोणतीही रक्कम पेड केलेली आहे ती रक्कम त्याला कालावधीनंतर परत देण्यात येते. त्यालाच मनी बॅक पॉलिसी असे म्हणण्यात येतं. त्यानंतरचा 6 नंबरचा आहे चाइल्ड इन्शुरन्स. चाइल्ड लहान मुलाचा विमा इन्शुरन्स, छोट्या छोट्या मुलांचा. अ चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी इज अ सेविंग कम इन्व्हेस्टमेंट प्लॅन दॅट इज डिझाइन्ड टू मीट चाइल्ड फ्युचर फायनान्शियल नीड. या चाइल्ड इन्शुरन्स म्हणजेच बालविमा, लहान मुलांचा विमा या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट आणि बचत सेविंग ही विमा योजना आहे. अ चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी अलाउ किड्स टू लिव्ह देअर ड्रीम्स. ही योजना चाइल्ड इन्शुरन्स ही मुलांच्या फ्युचरसाठी, भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी असते. या विम्याद्वारे चाइल्ड मुले त्यांची विविध स्वप्न साकार करू शकतात. ड्रीम्स, लाईव्ह देअर ड्रीम्स, विविध स्वप्ने साकार करू शकतात. Child insurance policy gives you to the advantages to starting investing in the children plan right from the time the child is born and provision to withdraw the saving once the child reaches adulthood. Some child insurance policy allow intermediate withdrawal at certain intervals. या चाइल्ड इन्शुरन्स अंतर्गत विमा जो कोणताही इन्शुरन्स आहे तो मुलांच्या बर्थपासून गुंतवणूक सुरू करू शकतो आणि चाइल्ड रीच अडल्ट होण्यापासून मुलं सज्ञान झाल्यानंतर सेविंगमधून ठराविक रक्कम काढण्याची मुभा असते. काही विशिष्ट चाइल्ड इन्शुरन्स योजना या टप्प्याटप्प्याने म्हणजेच इंटरमिडिएट पैसेमध्ये टप्प्याटप्प्याने इंटरमिडिएटरित्या पैसे काढण्याची सोय देतात. यानंतर 7 नंबरचा आहे रिटायरमेंट प्लॅन, सेवानिवृत्ती विमा योजना. द सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट प्लॅन दॅट प्रोव्हाइड्स इन्शुअर्ड अन इन्कम ड्युरिंग रिटायरमेंट इज कॉल्ड रिटायरमेंट प्लॅन. या रिटायरमेंट प्लॅन म्हणजे सेवानिवृत्ती विमा योजना या अंतर्गत जी सेविंगची आणि इन्व्हेस्टची विमाधारकाची निवृत्तीच्या नंतर म्हणजेच रिटायर्ड झाल्यानंतर निवृत्तीच्या वेळी संधी देते. म्हणजेच निवृत्तीच्या वेळीस त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेस त्याला रक्कम मिळते. त्यामुळे याला या योजनेस रिटायरमेंट प्लॅन असंही योजना, सेवानिवृत्ती विमा योजना असं म्हणतात. ऑन मॅच्युरिटी दिस कॉर्पस is invested for guaranteeing a regular income stream which is referred to as pension or annuity. कालावधी टेन्ट्युअर संपल्यानंतर तयार झालेल्या रकमेची म्हणजेच उत्पन्नाची गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी केली जाते. त्यास एक प्रकारे पेन्शन किंवा वार्षिक असंही ॲन्युटी असंही संबोधतात. म्हणजेच त्याची रिटायरमेंटपर्यंतचा जो कोणताही पैसा यामध्ये इन्शुरन्स म्हणूनही कवर होतो आणि त्यानंतर त्याला पेन्शनप्रमाणे त्याला इन्शुरन्सचा टेन्ट्युअर झाल्यानंतर त्याला ती रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येते.
त्यानंतरचा लास्ट नंबरचा आहे युलिप, ULIP पॉलिसी. युलिप स्टँड फॉर यू मीन्स युनिट, L मीन्स लिंक्ड, I मीन्स इन्शुरन्स, P मीन्स पॉलिसी. ULIP युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी. ULIP policy are very popular as they combine the benefits of a life insurance policy with mutual funds. युलिप विमा योजना ही विम्याबरोबरच म्हणजेच इन्शुरन्सबरोबरच इन्व्हेस्ट करण्याची संधी इन्शुरन्स विमाधारकास प्राप्त करून देते. ही योजना म्हणजेच युलिप योजना ही सामान्यतः लोकप्रिय इन्शुरन्स योजना आहे, ज्या अंतर्गत इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा मिळते आणि म्युच्युअल फंडमध्ये एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटसुद्धा होते. म्हणून ही युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी ही आजच्या काळामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर आहे. या ठिकाणी टाईप्स ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. फर्स्ट टाईप आपण इन्शुरन्सचा पाहिला लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा. या ठिकाणी त्या जीवन विम्याचे आपण म्हणजे टाईप्स ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी या ठिकाणी आपण पाहिल्या आहेत. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.